आज मी आणि मम्मी मॉलमध्ये चाललोय शॉपिंग करायला। चला मस्त शॉपिंग करू। मस्त इथे मी कांदे पोहे बनवले आणि भरपूर असे शेंगदाणे टाकले त्यामध्ये। मला आवडतात पोह्यामध्ये शेंगदाणे। चला मिस्टरांना देते नाश्ता। घ्या। सर्व यूट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग। तुम्हालाही गुड मॉर्निंग। या पोहे काय खा। मिस्टर चाले शेतामध्ये, तर मग त्यांना पोह्याचा नाश्ता करून दिलाय। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। व्हिडिओला छान सुरुवात झालेली आहे। माझी आंघोळ झालेली आहे, केस धुतले मी, फक्त वरती असे क्लचरने बांधून ठेवले, विंचरले नाही। अजून मी मेकअप वगैरे काहीच केला नाही। थोड्या वेळाने साडी नेसणार आहे, कारण लोणच्याची रेसिपी थोडीफार राहिलेली बाकी ती शूट करायची आहे। कारण रात्री मी लोणचं झाकून ठेवलं होतं ना, तर ते आता दाखवायचं आहे, तर मी तुम्हाला दाखवेल ते थोड्या वेळाने। आणि चला म्हटलं कामाला सुरुवात करू आता। आजचं जे काही करणार आहे ते सर्व काही तुम्हाला शेअर करेल, तर आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर चला आता गरम गरम पोहे मी पण खाते थोडेफार। काय करतीये? स्वयंपाक बनवते का? स्वयंपाक पण अगं मॉलमध्ये जायचं होतं ना। जायचंय ना। कधी जायचंय मग? हा जाऊ ना। स्वयंपाक झाला का जाऊ? मग ठीक आहे, तोपर्यंत मी फ्रेश होते। हा तूच आवर, तोपर्यंत मी पण आवरते किचन मध्ये सर्व काम, मग जाऊ आपण मॉल मध्ये। ठीक आहे चालेल। येऊ का मग? हा फ्रेश होऊन घे। हो चला, माझं सर्व काही घरातलं काम आवरलंय, स्वयंपाक झाला, जेवण झालं आणि आता मला आहे ना लोणचं भरायचंय बरणीमध्ये, काचेच्या बरणी। तर इथे मी ना बरणी काढून घेतली आणि तुम्हाला लोणचं दाखवते। रात्री मी झाकून ठेवलं होतं, त्याला तेल मस्त सुटलंय की नाही बघू। तर हे बघा, छान त्याला असं मस्त तेल सुटलेलं आहे। सर्व काही तेल आहे ना वरती आलं आणि रंगही खूप छान दिसतोय ना। आता हे ना व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेते मी। इथं मी आता काचेची बरणी घेतली आहे, स्वच्छ पुसून कोरडी करून घेतली, हिंगाची धुनी दिली आणि आता त्यामध्ये हे लोणचं भरते। हे बघा, सर्व काही लोणचं आहे ना मी यामध्ये भरलंय बरणीत काचेच्या। संपूर्ण लोणच्यात तेल दिसतंय। थोडंसं तेल आहे ना वरती दिसायला पाहिजे, अर्धा इंच तेल कैरीच्या कापवरती आलं पाहिजे, पण हे ना थोडंसं खाली बसेल अजून। तर मी नंतर तेल गरम करून थंड करून टाकेल यात। आपलं हे कैरीचं मस्त आंबट गोड तिखट चवीचं लोणचं तयार झालं। पूजा आलेली आहे, तिच्यासोबत जायचंय मला मॉलला। इथेच जवळपास रिलायन्स मॉलमध्ये काही वस्तू घ्यायच्या आहे, म्हणून लोणचं भरून घेतलं मी। आणि आता चला मस्त काहीतरी शॉपिंग करून येते। आज मी आणि मम्मी मॉलमध्ये चाललोय शॉपिंग करायला। चला मस्त शॉपिंग करू। आणि तुम्ही पण असं स्वेटर घालून शॉपिंगला जाता का? 5 वाजले मम्मी, 5 वाजले, बाहेर हवा चालू आहे जोरा जोरात। मी घातलं स्वेटर। ठीक आहे, चांगलंय चांगलंय। चला मग चला। माझा फोन, माझा मोबाईल, कवर, याचं कवर काय माहिती अण्णांनी काढलं। आज काही पाऊस नव्हता बाहेर, छान अशी मस्त हवा सुटलेली होती आणि वातावरण पण अगदी फ्रेश होतं, म्हणून म्हटलं चला बरेच दिवस झाले बाहेर कुठे गेलीच नाही, तर आम्ही इथेच जवळपास आहे ना मॉलला आलो। थोड्याशा वस्तू घ्यायच्या होत्या। आपल्याला बास्केट घे। हां बास्केट घे, इथं ठेवू। हां ही घेते ना, घे मग, चल पुढं।
स्टोरेज बॉक्स खूप छान आहे ना. मला खूप आवडले हे डब्बे, फ्रीज मध्ये ठेवण्यासाठी. 250 ला एक, 250 रुपयाचा एक. काय ग इथं तर प्राइस कमी लावलेली आहे ना ग, खाली बघ ना दीदी. नाही ते जोयोचे प्लास्टिक. इथं या प्राइस कसलं आहे मग. हो ना. आता पिलो कशाला घेती, चल पुढं. इथे सर्व प्लास्टिक आहे, प्लास्टिक. आणि इथे सर्व काही बॉटल आहे पाण्याच्या, काचेचे ग्लास आहे, काचेचे 4. पूजा चल ना, जे घ्यायचंय ते बघू ना ग आधी. कुठे गेली ग ए पोरी, चल ना तिकडं. इथं सर्व हे नॅपकिन वगैरे, टॉवेल. मला आहे ना हे खूप आवडले, खूप म्हणजे खूप आवडले. मी ना इंस्टा ऑनलाईन पण बघितले होते, पण इथं खूप महाग आहे, तिथं स्वस्त वाटले मला. तर बघू नंतर फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. पण यामध्ये ना वस्तू जास्त मावेल, 1 किलो 1.5 किलो तरी वस्तू, फळभाज्या भाज्या कोणत्याही जास्त मावेल, म्हणून मला हे आवडले. यामध्ये रंग पण आहे, म्हणजे कलर, ट्रान्सपरंट कलर जो असतो ना त्यामध्ये बरेच आहे. खूप भारी, मस्त वाटले मला. चला मी नवीन फ्रीज घेणार आहे, तेव्हा नवीन डब्बे घेईल का आता आपले जुनेच वापरू. चला. काय म्हणत होते ती भांडी इकडंच आहे, नाटणं. हा हा इकडेच आहे. चल नाटणं. आणि मला ते काय घ्यायचंय, ब्रश घ्यायचा आहे तेल लावण्यासाठी, चाळणी घ्यायची आहे. किंवा ती चाळणी चांगली आहे का, डबल चाळणी असलेली बरी राहते. एकच चाळणी चहाची, कधी कधी ती घासायला असली तर मग ही बरी पडेल. छान आहे पण ही, मस्त आहे ना. घेऊ का पूजा. 39 रुपयाची, बरे तामतून नाही ना, दणकट आहे. मला वाटतं हा छान वाटतोय. कोणता आवडला तुला. इकडचा राईट हँड वाला. हा छान आहे ना. हा नव्हताच मला ट्रे. घेऊ का. हा घे, छान आहे. आणि हा खूप मोठा आहे, एवढा मोठा काही नको. तो नको, तो मीडियम साईजचा छान आहे. हा एक घेता सध्या 120 रुपयाचा. आणि हा खूप छोटा आहे ना. इथे मला आहे ना काचेच्या बरण्या बघायला मिळाल्या, 109 रुपयामध्ये 2. तर बाय 1 गेट 1 होत्या, तर खूप छान होत्या, मला आवडल्या. आणि त्याच्यावरची चौकट होती ना ग्लासवर, ती पण छान होती. झाकण जरा मला हलक्या क्वालिटीचं वाटलं. पण मॉलमध्ये ना बऱ्याच वस्तू आपल्याला वेगवेगळ्या बघायला मिळतात, आणि काही महागं असतात आणि काही स्वस्तही मिळतात. तर बघत होते मी, पण आता घेणार तर नाही, कारण घरात ठेवायला जागा नाही आहे. आवाज खूप होता तिथे फॅनचा, त्यामुळे मग आवाज म्यूट केला. आणि आम्ही आता वरती चालू आहे. वरच्या सेक्शनमध्ये ना मला काही डिटर्जंट वगैरे घ्यायचं होतं, वॉशिंग मशीनचं. आणि ज्या वस्तू मला पाहिजे त्या तर इथे खाली मिळाल्याच नाही. हे मॉल 2 मजले आहे, तर वरच्या सेक्शनमध्ये ना एका साईडला कपडे वगैरे मिळतात, आणि इकडे ना वॉशिंग मशीनची डिटर्जंट पावडर किंवा साबण, कोलगेट, कॉस्मेटिक क्रीम सर्व काही इकडेच मिळतं. तर मग मी एरियलची पावडर घ्यायची होती, माझी संपलेली होती. आणि लिक्विड पण मी वापरते वॉशिंग मशीनला एरियलचं, तर ते शिल्लक होतं थोडंसं, त्यामुळे नाही घेतलं. हे थोडे गरम आहे, ड्रायफ्रूट देऊ का खायला. हे थंड झाले. तर आज आम्ही काय 1 किलो भरू. डब्बा दे मग माझ्याकडं. बटर पेपर मॉलमधून आल्यानंतर आहे ना खूप सारे लाडू बनवायचे होते, त्यामुळे मग काही शूट घेतलं नाही पुढचं. लाडू, शेंगदाणा आणि ड्रायफ्रूटच बनवले आज. मेथीचे, डिंकाचे बनवायला वेळच भेटला नाही, ते उद्या बनेल. मोठ्या डब्याचं वजन किती करायचं त्याचं का. ड्रायफ्रूट ना 90 ग्रॅम. 90. 1 किलो 90. अजून भरायचे का, भरायचे का अजून डबे.
अशा प्रकारे पॅकिंग करतो आम्ही. कुरिअर मध्ये द्यायचे ना पार्सल, त्यामुळे ह्या वेळेस जरा काही गडबडच असते कामांची. 7:30 वाजले आता. काय रे हा बटर पेपर असं काय कट केलं? हे बॉक्स चुकीचं कट केलं. चुकीचं आता 6 नंतर आम्हाला सर्व पार्सल पॅकिंग करून कुरिअर सेंटरमध्ये नेऊन द्यावं लागतं. 8 पर्यंत ते ओपन असतं ना, त्यामुळे राहुलला मी हेल्प करत होती. ड्रायफ्रूट लाडू, मेथीचे, डिंकाचे, खारी खोबऱ्याचे, शेंगदाणा लाडू, सर्व प्रकारचे लाडू आपल्याकडे 12ही महिने मिळतात. आणि सध्या थंडीचे पावसाचे दिवस चालू आहे, तर बरेच जण ऑर्डर करतात लाडू. तर स्क्रीनवरती नंबर दाखवते. तुम्हाला जर लाडू ऑर्डर करायचे असेल तर ह्या नंबरवरती मेसेज करा. मेसेज लगेच बघितला नाही तर नंतर बघितलाच जातो. फक्त कॉल जास्त करू नका, कारण आम्ही पण थोडंसं कामामध्ये बिझी असतो ना, त्यामुळे कॉल जास्त उचलला जाणार नाही. आता मी इथे सर्व काही लाडू पटापट भरून घेते. बटर पेपर टाकतो आम्ही ड्रायफ्रूट लाडू भरताना खाली. बाकीचे लाडू फुटण्याची शक्यता असते कधी कधी, त्यामुळे मग आम्हाला नाविलाजाने त्याला ॲल्युमिनियम फॉईल लावावा लागतो, म्हणजे ते ना पॅक असावे आणि फुटू नये, तुमच्यापर्यंत येईपर्यंत चांगले असतात म्हणून. बाकी हे लाडू असेच आम्ही पॅक करतो. काही मोजायचं नाही ना आता? काही नाही ना मोजायचं? शेंगदाण्याचे लाडू द्यायचे नाही का? याच्यासोबत मेथीचे का? हे शेंगदाण्याचे लाडू, त्याच्यासोबत मेथीचे द्यायचे ना, मेथीचे आणि अजून तर हे बघा शेंगदाणा लाडू बरेच जण ऑर्डर करताय. खूप छान लागतात आणि याची रेसिपी येईल तुम्हाला लवकरच टाकेल मी. खूप छान लागतात आणि बरेच लाडू बनवले आज आम्ही. मॉलमधून काय काय आणलं ते पण तुम्हाला दाखवलं नाही, तर तेही दाखवते. त्यानंतर मग स्वयंपाकाला आपण सुरुवात करायची आहे. आणि हे लोणचं मी भरून ठेवलंय बरणीमध्ये, तर खाली प्लेट ठेवली त्याच्या खाली. कधी कधी तेल वरती येतं आपोआप ना, त्यामुळे तर मी झाकण लावून ठेवलं. म्हटलं थोडंसं तेल टाकू, पण लगेच काही टाकत नाही, कारण तेल आहे ना पूर्ण भरलेलं आहे आणि अजून वरती येऊ पण शकतं, कारण लोणच्याची खाप आहे ना ती खाली पण बसू शकते, त्यामुळे मी तेल लगेच टाकत नाही. बघू उद्या भरतील का अर्धा? हा भरतील शक्यतो जास्त. हा भरतील. अर्धाला थोडा पावशेर मध्ये 12च बसता ना, मग जास्त आहे ना. ठीक आहे मला पाहू दे. नाही बसून तर बघू भरले तर. येणार होते आता घरी न्यायला 1 किलो, पण आता संपले. आता त्यांना द्यायला पण नाही. उद्या होईल ना. बटर पेपर टाक. आधी मोजून पाय अर्धा किलो भर. नाही होऊन जाईल मी आरामात. आरामात होईल. झाले नाही झाले नाही. एक लाडू एक कमी फक्त ना. एक कमी. मग आता पावशेर असं कोणाची तर दे ना. नाही आता नाही पावशेर नाही, त्याच्यासोबत जोडी ना. नाही हा तो डबा आहे ना पॅक नको करू, त्याच्यात एक लाडू कमी. पॅक नाही करत आहे, उद्या केल्यावर दे दाखवत होते ना. आता डबा भरलाय तर किती राहिलं रे तुझं पॅकिंगचं? ते चिकट टेपचा आवाज येतो ना म्हणून. ठीक आहे थांबते, थोडस थांबा. राहुल दादा पॅकिंग करतोय, चिकट टेपचा आवाज येतोय. बॉक्सला पॅकिंग चालू आहे त्याची. आणि मिस्टर गेले कुरिअर द्यायला, पार्सल द्यायला गेले. मेथी आहे, तर ही मेथी मला भाजायची आहे मेथीच्या लाडूसाठी.
तर डब्यात भरून ठेवली मी आणि काही शिल्लक होते, 1 किलो आणली होती ना, तर आता ही ना मी थोडीशी गरम करते मेथीच्या लाडूसाठी. जवळपास 250 ग्रॅम मेथी ठेवली. अगदी कमी तुपामध्ये ना हलकीशी अशी मस्त भाजून घ्यायची मेथी. हे बघा, थोडासा तिचा रंग आहे ना बदलला आहे. खूप जास्त करपट किंवा लाल करायची नाही. आता मी गॅस बंद केलेला आहे, भांडं गरम आहे ना, पॅन गरम आहे म्हणून. याला आता थोडंसं थंड होऊ देते. इकडे ना गाणी चालू आहे, डीजेचा आवाज येतोय. थोडा वेळ थंड होऊ देते, म्हणजे थोडीशी कोमट झाल्यानंतर मिक्सरला त्याची ना पावडर करायची. म्हणजे थोडीशी रवाळ असली तरी पण चालेल मेथी. त्यानंतर दुधामध्ये भिजवायची. तर पावशर 250 ग्रॅम मेथी घेतली मी. तर 250 ग्रॅम मेथी दूध पण घेतलेलं आहे. दूध नॉर्मल गार असलं तरीही चालेल, पण खूप थंड असलं फ्रीज मधलं असलं तर थोडंसं नॉर्मल एक कोमट करून घ्या. बाकी जास्त कडक करायची गरज नाहीये. आणि हे मेथीचे लाडू खरंच खूप छान लागतात. मी इतकी मेथी घालते तरी पण लाडू कडू होत नाही. आणि पहिले मी मेथी ना तुपामध्येच भाजायची आणि तुपामध्येच भिजत ठेवायची रात्रभर, पण त्याने सुद्धा लाडू कडू लागायचा. नंतर मग मला माझ्या ननंदबाईंनी ना एकदा सांगितलं की आम्ही खूप मेथी घालतो पण आमचा लाडू अजिबात कडू लागत नाही. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही मेथी कशी घालतात, तर त्यांनी सांगितलं मला की तुपात भाजून घ्यायची, बारीक करून घेतल्यानंतर 1 दिवस रात्रभर दुधामध्ये भिजत टाकायची. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा 2-3 चमचे तूप घ्यायचं, त्यामध्ये ती भाजायची छान मस्त. थोडासा हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजायची आणि त्यानंतर ती मग लाडूच्या मिश्रणामध्ये टाकून मिक्स करायची. त्यामुळे लाडू अजिबात कडू लागत नाही आणि मी तशीच करते. त्यामुळे लाडू अजिबात कडू होत नाही. आता एवढ्यात तर मेथीच्याच लाडूच्या खूप जास्त ऑर्डर येतात आम्हाला. आणि मेथी चांगली असते आपल्या कमरेसाठी, म्हणजे आपल्या लेडीजसाठी चांगलीच असते मेथी. तर मेथीचे लाडू हिवाळ्यात पावसाळ्यात खाल्लेले चांगले असतात. म्हणून मग मी मेथी आता इथे छान मस्त भाजलेली आहे. आणि मेथी ना प्रमाण घेताना सांगते तुम्हाला कसं घ्यायचं. 1 किलो जर खारीक खोबऱ्याचे लाडू करणार असाल तर 50 ग्रॅम घ्यायची. 2 किलो करणार असाल तर 100 ग्रॅम. आता मी हे 4-4.5 किलो करणार आहे म्हणून मी 250 ग्रॅम मेथी इथे भाजून घेतलेली. कारण एका टायमिंगला आम्ही 4.5 किंवा 5 किलो लाडू बनवत असतो. चला आता मॉल मधून मी काय काय आणलं ते दाखवते. खरं तर मी गेले आणायला होती वेगळंच आणि घेऊन आली वेगळंच. म्हणजे ज्या वस्तू मला गरजेच्या होत्या ना त्या काही मिळाल्याच नाही. किचनचा टिश्यू पेपर आणायचा होता मला. त्यानंतर स्पॅच्युला, तो प्लॅस्टिकचा चम्मच असतो ना, जो मी पॅन आणलेला आहे नवीन, पण त्याला लोखंडी उलटणी लावायची नाही, त्यामुळे मग तो आणायचा होता. तेल लावायला ब्रश नव्हता, तो आणायचा होता. तर म्हटलं त्या 2-4 वस्तू घेऊ, पण त्या काही मॉलमध्ये मला मिळाल्या नाही. तर मी काय घेऊन आली ते दाखवते तुम्हाला. आता ह्या पण वस्तू एवढ्या गरजेच्या तर नव्हत्या लगेच, पण बरं आहे म्हटलं चला नव्हत्या घरात म्हणून आणल्या. जास्त काय आणली नाही मी, शॉपिंग केली नाही. तर हा ट्रे मी 120 रुपयाचा आणलाय. माझ्याकडे ना ट्रे नव्हताच. जुने ट्रे खूप खराब झाले, ते मी वापरत पण नाही. आणि कोणी पाहून आलं तर मग मला कप ठेवायला ट्रेस नव्हता, तर मी प्लेट घेत होती, व्हाईट प्लेट. म्हणून म्हटलं चला हा ट्रे घेऊ. खूप जास्त मोठा नाहीये, यात मोठा पण होता पण म्हटलं छोटाच बरा आहे. आपण एका वेळेला यामध्ये 5 ते 6 कप ठेवू शकतो आरामशीर, म्हणून हाच घेतला. आता कसंही सामानाची इतकी गर्दी झाली घरामध्ये की भांडी ठेवायला जागा नाही. आता मला भांडी लावायला जागा पुरत नाही, म्हणून मग मी जास्त भांडी घ्यायचं आता टाळतेच सध्या तरी. तर हा ट्रे मी घेतला. याचं मटेरियल खरंच खूप छान आहे. हे बघा, प्लॅस्टिक वगैरे नाही, वेगळंच कडक असं मटेरियल आहे आणि मस्त आहे. कलर डिझाईन पण छान आहे याची. पूजाला आवडला होता हा, तर ती बोलली की मग मी तर हा घेतला मी. त्यानंतर हे मला आवडतं म्हणून मी आणला नोटो चॉकोपिक केकच आहे, म्हणजे मला खूप आवडतो. मग मी गेली की मॉल मधून घेऊन येते. तर म्हटलं चला हे घेऊ. पूजाला पण एक घेऊन दिलंय. हे पावडर संपली होती माझी वॉशिंग मशीनची, तर ही आणली मी. किती आणलेली ही? एक 2 लिटर असेल, 2 किलोची असेल. हा 2 kg ही आणली. हा पास्ता आणलाय मी. असंच एक पॅकेट आणलं. आणि हा लाकडी चमचा, म्हणजे उलटणी सारखीच आहे, एक आहे माझ्याकडे, पण म्हटलं बरं आहे त्याला जोडी, कारण लाकडी चमचे लागतातच आम्हाला काही पण पदार्थ बनवताना. तर हा एक होता मी आणलेला, तिथूनच आणला होता मॉलमधून. पुन्हा एक मी घेऊन आली ड्रायफ्रूट परतायला किंवा काही
रेसिपी वगैरे बनवताना लागतोच. तर हा याची प्राइस किती आहे? 79 रुपयाचा आहे बस. आणि हा हातपाय घासायला दगड नाही आहे, हा वेगळंच काहीतरी आहे. तर मी आणलं. तर आता काही पहिल्यासारखे दगड मिळत नाही रस्त्यावर. पहिले कसा कोणताही दगड आणायचा हातपाय घासायला ना, ते आता माझ्याकडे म्हणजे ते आहे माझ्याकडे ते फुल असतं ना ते नेटचं, त्यानेच मी अंग वगैरे घासत असते. ते पण आहे माझ्याकडं. पण म्हटलं चला पाय वगैरे तळपाय कधी कधी खूप खराब होतात ना, त्यामुळे घेतलाय मी तळपायांना घासायला. तर हा 125 रुपयाचा आहे. तर 120ला 6 रुपये ऑफ होती वाटतं काहीतरी. 120ला मला त्यांनी दिला. किती महाग आहे बघा. कसा छोटासा हा दगडासारखाच दिसतो. याचं मटेरियल काय माहित नाही, फायबर की काय, पण आहे हलका आहे खूप, वजनाला जड नाही अजिबात. म्हटलं बरं तळ पाय घासण्यासाठी, पाय घासण्यासाठीच वापरते मी. आणि बाकी काही नाही, मला कॅडबरी खावीशी वाटली म्हणून मग मी 2 आणल्या, 1 राहुला. आणि मला आम्ही पूजाने भरपूर साऱ्या घेतल्या, ती तिच्या घरी घेऊन गेली. तिने पण 1-2 वस्तू घेतल्या, तर ती घेऊन गेली तिकडे. बस एवढीच शॉपिंग केली आम्ही, बाकी काही आणलं नाही. तर आता मेथी ना थोडीशी कोमट झाली, जास्त गरम नाहीये. आता मी ही भांड्यामध्ये टाकते आणि बारीक करून घेते. तर हे बघा, अशा प्रकारे मी रवाळच बारीक करून घेतली आणि थोडंसं दूध काढून घेते, जास्त नको व्हायला. आता ही सर्व काही पावडर आहे ना यामध्ये टाकायची. हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. दूध कमी झालेलं आहे तर मी पुन्हा टाकून देते सर्व. हे बघा, अशा प्रकारे ना मस्त दुधामध्ये ती भिजवायची आहे. खूप जास्त पण दूध टाकायची गरज नाही आहे, असंच भिजवलं तरी चालेल, थोडंसं घट्टसर. अशा प्रकारे हे झालेलं आहे मिक्स. तर याला आता आपण झाकण ठेवू आणि रात्रभर असंच ठेवून देऊ. आज काय डाएट मग? सोया चंक्स, सोयाबीन वडी घेतली का मोजून, ती पण 100 ग्रॅम. 50 सर्व काय ग्रॅम वर मोजून खातो सध्या. बॉडी बिल्डर आपला. हे दाखव ना किती वाढले. 100 ग्रॅम नाही होत, 100 ग्रॅम खावत पण नाही. 50 घेतले का? एवढं तर मला करून द्या, मला मी ऑमलेट करून खायचे सोबत. म्हणजे भिजवायचे आणि परतायचे का तसेच? त्या दिवशी केलं हा, तुपामध्ये थोडं मीठ मिरची टाकून ना. जास्त नको टाकू. ठीक आहे. आणि टेस्टी कर. चला आता आहे ना स्वयंपाक करून देते. आम्हाला वांग्याची भाजी बनवते. वांगी आणली होती सकाळी मिस्टरांनी. सध्या रोज मिस्टर सकाळी जातात ना पोस्ट ऑफिस मध्ये कुरिअर द्यायला, तर येताना मस्त भाजीला घेऊन येतात. मीच त्यांना बोली की आता रोज घेत जाताय तर तुम्हाला सवय होईल आणि रोज मला काही ना काही भाजी आणत जा वेगवेगळ्या. तर ते ना आज वांगी, कारली आणि फ्लावर, गवारची भाजी सकाळी केली आम्ही. गवार आणली होती, 4 भाज्या त्या घेऊन आले. कारलं पण आणले, पण एक वेळेस मी करेल, कारलं मला आवडतं. चला आधी राहुल आहे ना वडे करून देते. राहुल मी हरभरे भिजत टाकले होते बरं का रे, चणे भिजत टाकले. चपात्या झाल्या माझ्या. इकडे साधा भात केला, इकडे मस्त ही वांग्याची भाजी बनवली आहे, शिजलंय वांग. आणि इथे मी राहुलचं हे डाएट बनवलंय. सोयाबीन चंक्स सुकी भाजी बनवली, कांदा टोमॅटो लसूण टाकला फोडणीला, जिरं मोहरी, आणि अशी साधी सिंपल तुपामध्येच बनवली.
तो डाएटमध्ये सध्या तेलाचा अजिबातही वापर करत नाही, साजूक तूपच वापरते मग मी त्याच्या भाज्यांसाठी. चला सर्व स्वयंपाक झालेला आहे, तर जेवण करून घेऊ, त्यानंतर मग व्हिडिओ एडिट करायचा, नंतर झोपून घेईल आणि हा व्हिडिओ इथे संपवते. आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, सर्वांना शुभरात्री.